टेक्नॉलॉजी वाढत चालली आणि त्याच्यासोबत आजारही वाढत चालले. आता हे कसं काय होत आहे, यामध्ये कोणत्या गोष्टी आपल्याकडून चुकत आहे ते थोडंसं आपण पाहायला पाहिजे. आज आपण बोलूया आपली आयडियल लाईफस्टाईल कशी असायला पाहिजे किंवा आपलं आयडियल दिनक्रम कसा असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्या काय काय चुका होतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. आता बघा, आपण सकाळपासून जर सुरुवात केली तर सकाळी सगळ्यात आधी आपण लवकर उठायला पाहिजे. आता म्हणजे प्रत्येक जणाला 4 वाजता 5 वाजता उठणं शक्य होत नाही, पण कमीत कमी आपण 6 6:30 खूप तर खूप 7 वाजेपर्यंत उठायला पाहिजे. बरेच जण रात्री 2 2:30 3 वाजता झोपतात आणि रात्री सकाळी मग 9 9:30 10 वाजता उठतात. सगळ्यात मोठी चूक इथे होते, कारण जेवढ्या सकाळी आपण उठू तेवढं आयुष्य आणि तब्येत या दोन्ही गोष्टी चांगल्या राहतील. त्यामुळे सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, लवकर उठायलाच पाहिजे. दुसरी एक चूक सगळेजण करतात ते म्हणजे सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास 2 ग्लास तांब्याभर जगभर कोमट पाणी किंवा साधं पाणी पिणे. आता याला अत्यंबू पान म्हणतात. ठीक आहे, तुम्हाला उषपान करायचंय, सकाळी उठल्यावर पाणी प्यायचंय तर एक कपभर पाणी आपण घेऊ शकतो. पण उपाशी पोटी रात्रभर जे पोट खाली झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण अजून खूप सारं पाणी टाकतो आणि त्याच्यामुळे अग्निमांद्य होतं, पचन शक्ती बिघडते, पचन संस्थेवर ताण येतो. म्हणून उठल्याबरोबर एवढं खूप सारं पाणी पिऊ नये. बरेच जण म्हणतात की सर, पाणी जर आम्ही घेतलं नाही तर आमचं पोटच साफ होत नाही. पण पाणी घ्या, पण ते खूप प्रमाणात घ्या, खूप जास्त पाणी घेऊ नका. ही एक कॉमन चूक लोक करतात. त्यानंतर एक तिसरी गोष्ट म्हणजे सकाळी उठल्याबरोबर पोट साफ झालं पाहिजे, म्हणजे मलनिस्सरण झालं पाहिजे. आता बऱ्याच जणांना यासाठी गोळ्या, औषधं, सिरप, चूर्ण अशा वेगवेगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात. तर त्यासाठी त्यामागचं कारण आपण शोधलं पाहिजे आणि त्यासाठी वैद्याकडे जाऊन, डॉक्टरांकडे जाऊन ते तपासून घ्यायला पाहिजे. आता बऱ्याच लोकांना मलनिस्सरण करायला गेल्यानंतर वॉशरूम मध्ये 20-20 मिनिटं, अर्धा तास, काही काही महाभागे त्यांना तर 1-1 तास लागतो. एवढा वेळ जर आपण वॉशरूम मध्ये बसत असू, त्यात अजून एक गोष्ट म्हणजे काही लोक वॉशरूम मध्ये मोबाईल वापरतात. एवढा वेळ जर आपण बसत असू तर नक्कीच आपल्याला पोटाचा आजार आहे आणि त्याच्यामुळे अग्निमांद्य, अरुची, मूळव्याध, पुढे जाऊन IBS असे आजार 100% होणार. त्यामुळे वॉशरूमला गेलं की मोजून 2 किंवा 3 मिनिटांमध्ये आपण बाहेर आलं पाहिजे. अशा पद्धतीने आपलं पोट साफ झालं पाहिजे. त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे ब्रश करणे. आयुर्वेद सांगतं की ब्रश करताना गोड पदार्थ किंवा गोड ज्याची टेस्ट आहे अशा गोष्टी वापरू नये. त्याच्यासाठी आपण आयुर्वेदाने सांगितलेल्या तुरट किंवा तिखट व कडू अशा गोष्टी आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर येतो ती गोष्ट म्हणजे स्नान करणे. तर स्नानासाठी खूप थंड किंवा खूप गरम असं पाणी घेऊ नये. नॉर्मल थोडंसं कोमट पाणी आपण घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे व्यायाम करणे. 80% लोक व्यायाम करत नाही आणि शरीराला स्थैर्य करणारं, मनाला स्थिरता देणारं, शरीराला चांगलं ठेवणारं, इम्युनिटीला वाढवणारी अशी जी गोष्ट आहे ती म्हणजे व्यायाम आहे. त्यामुळे अर्धशक्ती व्यायाम करायला पाहिजे. आता वजन 60 किलो आणि तो जर जिम मध्ये 120-110 किलो वजन उचलत असेल तर अकाली मृत्यू हा हृदयावर ताण येऊन होऊ शकतो. त्यामुळे आपण बरेच जणांना बघतो की जिम मध्ये ते लोक वजन कमी आणि त्यांच्या वजनाच्या डबल किंवा 1.5 पट एवढं वजन उचलतात आणि त्याच्यामुळे ते जिम मध्ये कोसळून पडतात. त्यामुळे अर्धशक्ती व्यायाम करा. एका शब्दामध्ये सांगायचं तर सगळ्यात चांगला व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार आहे. जिम आपण वर्षानुवर्ष करू शकत नाही. तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष खूप तर खूप 5 वर्ष करू शकता, पण सूर्यनमस्कार किंवा घरी करणारा व्यायाम हा एकतर मोफत होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते वर्षानुवर्ष आपण करू शकतो. त्यामुळे सूर्यनमस्कार करा. सुरुवात 3 पासून करा, म्हणजे आयुष्य, आरोग्य दोन्ही गोष्टी खूप चांगल्या राहतील. त्यानंतर मग आपण प्रार्थना वगैरे करून आपलं काम करू शकतो. आणि एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे नाश्ता. आता नाश्ता हा प्रत्येकाने करावाच का, तर हो, ज्या लोकांना जेवायला 12-1 होतात, त्यांचा ऑफिस टाइम 12-1 आहे, लंच टाइम, त्या लोकांनी सकाळी नाश्ता नक्की करावा. नाश्त्यामध्ये दररोज आंबट किंवा खूप तिखट अशा गोष्टी टाळाव्या. त्याच्यामध्ये उपमा, शिरा, कधीतरी आठवड्यातून एखाद दिवस पोहे किंवा मूग डाळ किंवा शिजवलेले मूग, एखाद्या वेळेस ढोकळा, असे साधे साधे पदार्थ की ज्याच्यामुळे पित्त आणि कफ वाढणार नाही किंवा मग पोटामध्ये गॅसेस होणार नाही, ह्या गोष्टी थोड्या सांभाळल्या पाहिजे. आता बरेच जण ड्रायफ्रुट्स घेतात. ते किती घ्यावं, तर मी सांगेल की 5 ड्रायफ्रुट, सगळे मिळून 5 एवढं त्याचं प्रमाण असायला पाहिजे. कारण ड्रायफ्रुट्स पचायला हे खूप जड असतात, त्यामुळे ते खूप चावून चावून बारीक करून खाल्ले पाहिजे. म्हणजे मग त्याच्यामुळे
अपचन किंवा गॅसेस होणार नाही. आता बऱ्याच जणांना पिस्ता आवडतो म्हणून मग ते 10-12 पिस्ता किंवा काजू बदाम हे 15-20 एवढे खाणे हे योग्य नाहीये. त्याच्यामुळे पचन शक्तीवर लोड येतो आणि ती योग्य पचतही नाही. हा झाला नाश्त्याचा भाग. त्यानंतर आहे जेवणाची वेळ. जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवायला पाहिजे. म्हणजे टाइम झाला म्हणून जेवावं किंवा मग भूक नाहीये तरी पण आपण जेवतोय अशा गोष्टी जर केल्या तर मग आम्लपित्त होणं किंवा अपचन होणं, पचनशक्ती कमी होणं या गोष्टी कॉमन होणार आहे. तर आपण ह्या दुपारच्या जेवणाचा लंच टाइम, त्यामुळे सकाळी नाश्ता थोडा कमी करावा आणि लंच टाइम मध्ये योग्य थोडस पोटामध्ये वाढ ठेवून आपण जेवलं पाहिजे. त्यानंतर एक महत्वाचा टाइम आहे, बऱ्याच जणांना दिवास्वप करण्याची सवय असते, म्हणजे ते झोपतात. आता हे खास करून ज्या महिला घरी असतात, ज्यांना काम संपलेलं असतं तेव्हा थोडा वेळ मिळतो, तर ते दुपारी वामकुक्षीच्या नावाखाली झोपतात. तर दिवसा झोपल्याने पित्त पण वाढतं आणि कफ पण वाढतो. मग अशा वेळेस अस्थमा होण्यात असणाऱ्यांना त्रास वाढतो किंवा ऍसिडिटी आहे त्यांचा त्रास वाढतो, मान दुखते, मागच्या बाजूने डोकं दुखतं, तर हे दिवसा झोपल्यामुळे होतं. त्यामुळे दिवसा झोपणं टाळा. जर तुम्हाला जास्त झोप येत असेल तर असं खुर्चीवर किंवा मग टेबल जवळ बसून आणि शांतपणे डोळे लावून तुम्ही थोडा वेळ असं झोपू शकता. तर बसून झोपायला पाहिजे. तर हे एक आपण करू शकतो. दिवास्वप शक्यतो टाळला पाहिजे. आता दिवास्वप कोणी करावा, तर जे लोक म्हातारे आहेत किंवा बिमार असतात किंवा गर्भिणी आहे किंवा लहान बाळ आहे यांना आयुर्वेदाने झोपायची सूट दिलेली आहे. त्यानंतर येतो दुपारचा स्नॅक्स. मला तरी वाटतं की हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. कारण जेव्हा आपल्याला चांगली भूक लागते, आता विचार करा 8 वाजता नाश्ता, त्यानंतर 2 वाजता 1-2 वाजता जेवण, इथून पुढे 5 ते 6 तास म्हणजे 6 ते 8च्या दरम्यान आपलं जेवण व्हायला पाहिजे. बरेच जण रात्री 10, 10:30, 11 वाजता जेवतात. ते योग्य नाही. त्याच्यामुळे पचनाचे आजार 100% होतात, मुळव्याध सारखे आजार 100% होतात. त्यामुळे संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान जर आपण जेवलो तर पचन खूप चांगलं होतं आणि 9:30-10 वाजता आपल्याला झोप लागायला लागते, कारण तेव्हा अन्न पूर्ण पचलेलं असतं. तर अशा पद्धतीने आपण डिनर थोडं लवकर करावं. त्यात पण मुगडाळ, मुगडाळ खिचडी, मुगडाळ आणि भाकरी अशा साध्या साध्या गोष्टी आपण घ्यायला पाहिजे. ज्या लोकांना आमवातासारखे आजार आहे त्यांनी तर संध्याकाळचं जेवण स्किप केलेलं चांगलं असतं. ते साध्या लाह्या आणि गूळ अशा थोड्याशा गोष्टी घेऊ शकतात. आणि रात्रीचा विषय आहे झोपण्याचा. तर आपण मॅक्सिमम 10, 10:30, खूप तर खूप 11 वाजेपर्यंत झोपायलाच पाहिजे. झोपण्याच्या आधी ब्रश करून झोपलं तर दाताचे आजार कमी होतील. अशा पद्धतीने आपण एक आयडियल लाईफस्टाईल ठेवली पाहिजे. असं जर ठेवलं तर आजार हे 100% कमी होतात. म्हणजे जे लोक 2-2 महिन्याला बिमार पडतात त्यांचं वर्षानुवर्ष ते बिमार पडणार नाही याची शाश्वती आयुर्वेद आपल्याला देतं. तर आयुर्वेद पाळूया आणि निरोगी राहूया. धन्यवाद.